अर्जुन आहे ना आता विनाशाच्या कल्पनेने पूर्णपणे खचला आहे आणि तो गीतेच्या 43व्या श्लोकामध्ये कृष्णाला म्हणतोय, म्हणजे भीती व्यक्त करतोय की ज्याचे कुलधर्म नष्ट झाले आहेत अशा माणसांना खूप मोठ्या काळासाठी, अनंत काळासाठी नरकात राहावं लागेल असं त्याने परंपरेने ऐकलं आहे. अर्जुन इथे ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून रडतोय. अक्षरशः श्रीकृष्ण दाखवून देतात की जोपर्यंत माणूस स्वतःच्या अनुभवापेक्षा ऐकीव अशा ज्ञानावर, ऐकीव अशा अज्ञानावर आणि सामाजिक कंडिशन्सवरती विश्वास ठेवतो त्यावेळेस मात्र तो खऱ्यापासून खूप लांब असतो. अर्जुनला वाटतं की धर्म मोडला तर नरक मिळेल, पण श्रीकृष्णांना पूर्ण कल्पना आहे की अर्जुन आधीच भ्रमाच्या नरकात पडलेला आहे. तर नरक ही मृत्यूनंतर मिळणारी कोणतीही भौतिक जागा नाही. नरक म्हणजे काय? तर नरक म्हणजे तुमच्या जाणीवेची ती अवस्था जिथे फक्त भीती, मोह आणि अज्ञान आहे. अर्जुन ज्या कुलधर्माच्या नाशाबद्दल बोलतोय ते प्रत्यक्षात त्यांची अहंकाराचे साचे आहेत. म्हणजे खरी भीती कुलनाशाची नाहीच, तर स्वतःची खोटी ओळख पुसली जाण्याची. आपण म्हणतो की नरकामध्ये कायमचा वास होईल, याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या अज्ञानातच जगताय, तर तुमचं चित्त कधी शांत होणारच नाही, ते सतत जाळत राहील. जो माणूस स्वतःला शरीराशी आणि घराण्याशी बांधून घेतो तो सत्याचा शोध घेण्यासाठी काय करू शकणार आहे? काहीच नाही ना. म्हणजे अर्जुन इथे श्रुती किंवा अनुभव सांगत नाहीये, तो फक्त ऐकीव परंपरा सांगतोय. श्रीकृष्ण त्याला हेच सुचवतात, जोपर्यंत तू ह्या ऐकीव कचऱ्यातून बाहेर पडत नाही तोपर्यंत तुला एकदम लॉंग लास्टिंग असं खरं दिसणारच नाही. आता आपल्या आजच्या आयुष्यात काय यायचं याच्यातून? तर एक म्हणजे ऐकीव अज्ञान. आपण कितीतरी गोष्ट फक्त कुणीतरी सांगितले किंवा परंपरेत सांगते म्हणून पाळतो. जर त्या गोष्टी तुम्हाला सत्याकडे नेत नसतील तर त्या फक्त ओझी आहेत, जिवंतपणीचा नरक. जर तुम्ही आज ताणतणाव, भीती, असुरक्षित जगताय तर तुम्ही ऑलरेडी नरकात आहात. नरक ही मृत्यूची वाट पाहत नाही, तो तुमच्या अज्ञानातून आजच प्रकट होतो. आणि तिसरं म्हणजे धर्माची व्याख्या. धर्म म्हणजे जुन्या सवयी नाही, तर जे सत्य आहे ते स्वीकारणं. जो स्वतःला बदलण्याची हिंमत दाखवत नाही तोच खरा नरकवासी. बाहेरच्या भीतीला धर्म म्हणू नका. आपल्या चित्ताला अज्ञानातून मुक्त करणे हाच खरा स्वर्ग आहे. विचार करा.